हाय मित्रमैत्रिणींनो, चला आज आपल्या आत्याबाईंचा बड्डे आमच्या आत्यांचा बड्डे आज. तर कायमच करतो आपण दुसरा स्वयंपाक. त्यांना पुरणाच्या पोळ्या खूप आवडतात म्हणून आपल्याला करायचं आहे आज पुरणाचा स्वयंपाक. त्याच्यासाठी आपण बघा डाळ किती छान शिजली आपली, पाहू शकता तुम्ही. गरमच आहे आज इथे, खूप छान शिजली एकदम मस्त. हे बघा खाली सारासाठी पाणी पण ठेवले आपण गरम गरम. हे बघा त्याच्यासाठी सुंठ आणि विलायची घेतली आपण, बारीक करून घ्यायची ती मिक्सरमधून आपल्याला. हे बघा गुळ घेतलेला आहे, मस्त ठेचून घेतलेला आहे. आता आपल्याला पुरण परतायचं आहे. चला तुम्हाला दाखवते. तर आज बड्डे स्पेशल करायचे आपल्या पुरणाच्या पोळ्या. चला तर मग दाखवते. चला आपली कढई तापली आहे. आपण त्याच्यात आता डाळ टाकून घेऊया. पूर्ण टाकून घ्यायची आपल्याला. चला त्याच्यात ना गूळ घालून घेऊया आपण लगेच. पूर्ण टाकायचं आहे आपल्याला गूळ. अर्धा किलो डाळ आहे आपली पूर्ण हलवून घ्यायचं गूळ. त्याच्यात गुळाला पाणी सुटतं छानपैकी. तर ते सुंठ विलायची टाकून आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. आता हे छान पाणी सुटूस तर परतून घ्यायचं आपल्याला. हे बघा कसं गुळाचं पाणी झालेलं आहे छान. हे बघा पाहू शकता, छान पाणी सुटले. कसं चॉकलेट कलरचं पुरण दिसतंय पहा आपलं, छान मस्त. हे बघा आपलं पुरण किती छान मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. थोडंसुद्धा कढईला लटकलेलं नाही आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही, एकदम छान झालेलं आहे. हे बघा झालेलं आहे आपलं पुरण. आता कलर आहे पहा किती छान आहे, घट्ट मस्त. चला आता आपल्याला सुंठ विलायचीची पावडर टाकून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. तुम्ही टाकता का नाही माहिती नाही, पण मी टाकते. मिठाशिवाय कशाला चव नाही. खूप नाही टाकायचं आहे आपल्याला, थोडंसं टाकायचं आहे. खूप छान चव लागते त्याची मस्त. मिठामुळे प्रत्येक जेवणाला चव आहे, त्याच्यामुळे टाकायचं आहे मीठ. छान परतून घ्यायचं आपल्याला. आता किती घट्ट झालेलं आहे पहा आपलं पुरण, खूप छान झालेलं आहे. आता आपल्याला फक्त गाळायचं बाकी. आता ज्यांचा बड्डे आहे ना आत्याबाईचा, त्याच पुरण चावणार आहे. तुम्हाला दाखवते मी आता. आमचा स्वयंपाक असला ना पुरणाचा, त्या मला पीठ मळून देतात, पुरण करून दिला का असं चाळून देतात मला. त्यांची खूप मदत असते. आमच्या दोघीचं नातं खूप छान आहे, माई लेकींसारखं आहे. कोणीच आम्हाला इथं पण सासूनं म्हणत नाही. पुरणासारखं गोड नातं आहे आमच्या दोघी सासूनाचं. हे बघा आपलं पुरण झालेलं आहे आता छान मस्त. हे बघा कडेला सुद्धा कुठंच लागलेलं नाही आपलं पुरण, पाहू शकता तुम्ही. खूप छान पुरण झालेलं आहे. चला आता आपण गॅस बंद करूया. दाखवते मी तुम्हाला आता आत्याबाई. चला भेटा आमच्या आत्याबाईला. त्यांचा बड्डे आज. हे बघा मेहंदीसुद्धा काढलेली आहे त्यांनी आज. दाखवा आत्या. एका हातावर त्यांनीच काढली, एका हातावर माझ्या मुलीने काढलेली, पाहू शकता तुम्ही. त्यांना पुरणाची पोळी खूप आवडते म्हणून आपण बे टाकला आज. त्यांचा बड्डे आज. ते बघा तेव्हा त्यांच्या हाताने पुरण करताय. त्या सणावाराला सुद्धा आम्ही दोघी मिळूनच स्वयंपाक करतो. त्या काय मला मदत करतात स्वयंपाकाला. हे बघा पुरण आपलं. चला आपलं पुरण कसं झाले पाहूया आपण. दाखवा बरं आत्या. हे बघा आपलं पुरण किती छान पडलेलं मस्त शेवायसारखं. चला आता मग पुढचं दाखवत तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे आता. चला आता आपल्याला खीर करायची आहे. हे बघा आपण त्यासाठी मनुके घेतले, काजू बदाम आणि खोबरं घेतलेलं आहे. तांदूळ घेतलेत आपण, ते भाजून घ्यायचेत आपल्याला खिरीसाठी. चला दाखवते तुम्हाला. तवा तापत लावलेला आहे मी इथं. चला तवा आपण तापलेला आहे. आपण तांदूळ भाजून घेऊया. तुपात भाजून घ्यायचे आपल्याला तांदूळ थोडेसे. खूप लाल नाही करायचे आपल्याला, फक्त भाजून घ्यायचे फक्त. पण तुपात भाजल्यामुळे ना तांदळाची चव पण छान लागते, खिरीला पण छान टेस्ट येते.
छान भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा आपले तांदूळ भाजून झालेत आता. खूप लाल पण नाही केले आपण, खूप काळे पण नाही केले, फक्त रंग बदलला आहे आपण. चला बंद करून काढून घेऊया आपण. तांदूळ आपण आता गरम गरम भाजून घेतले. त्यात आपल्याला विलायची टाकायची आता, कारण तशी ती बारीक होणार नाही म्हणून आपण याच्यातच बारीक करून घेणार आहे मिक्सर जारमध्ये. चला दाखवते. चला आपल्या आत्याबाईचं पुरण झालं. पवा पण हे बघा पुरण किती छान झाले बा, मोकळं सोलसोल ते बघा, छान मस्त. चला आपण आता खिरीला फोडणी देऊया. हे बघा पातेला तापात लावलं आपण, त्याच्यात तूप टाकून घेतलं आहे. तूप पगळत आहे आपलं. हे बघा आपण तांदळाचं वाटण वाटून घेतलेलं आहे. खोबरं किसून छान बारीक करून घेतलेलं आहे आपण. चला आता फोडणी देऊया. इकडे आपलं दूध पण तापतंय, पाहू शकता तुम्ही. चला आपल्याला आता हे सगळं टाकून घ्यायचं आहे, खोबरं काजू बदाम ते सगळं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला लालसर होईपर्यंत. हे बघा छान लाल होतं आहे आपलं ते मसाला सगळा, काजू बदाम आणि ते. चला आता आपण तांदूळ जे वाटलेले ते टाकायचे आपल्याला. चला आपण टाकून देऊया आता ते. खूप घट्ट नाही ठेवायचं आहे ना, ते तांदळाच्या गाठी गाठी लगत होतं पिठाचं. चला छान हलवी करायचं आहे लगत. असं पातळ सरस ठेवायचं आहे, नाही तर घट्ट टाकलं का त्याच्यामध्ये लगत त्याचा गोळा तयार होतो तांदळाचा. हे बघा किती छान दिसते, लाल लाल चटक मस्त. हे बघा किती छान दिसतंय. त्याला छान उकळी आली. आता वरून पाणी टाकायचं आपल्याला. आता छान पाणी टाकून हलवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला. हे बघा आपली खिरीला फोडणी देऊन झालेली आहे आता. हे बघा किती छान आहे. हे बघा आपल्या खिरीला उकळी आलेली आहे. आता आपण एवढी वाटीभर साखर घेतलेली, प्लेटभर तेवढे टाकून द्यायची आपल्याला. थोडं शिजून द्यायचं आहे आपल्याला. थोडे आपली खीर आटली का नंतर आपलं वरून दूध टाकायचं आहे मग छान. चला मग हे बघा आत्याने पुरण करून ठेवले आपलं. आता पुरण झाकून ठेवूया आपण. इकडे आपली खीर होते, इकडे आपण सारासाठी मसाला भाजतोय. चला तुम्हाला दाखवते आता. हे बघा आपली खीर छान घट्ट झालेली आता. हे बघा आता त्याच्यात आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. हे बघा चला तुम्हाला दाखवते. त्याच्यात आपण जे दूध गरम केलेलं आहे ते टाकून देऊया आता. याची छान 1-2 उकळी घ्यायची आपल्याला आता मस्त. हे बघा पाहू शकता. पोळीसोबत खीर पाहिजे ना आपल्याला, पातळच करायची ते आपल्याला. चला उकळू द्या खीर, दाखवते. हे बघा इकडे आपला कांदा भाजून होते सारासाठी. चला दाखवते. कांदा भाजून झालेला आहे आता. कांदा काढून घेऊया आपण. खोबरं भाजत टाकूया. खोबरं पण छान भाजून घ्यायचं आपल्याला, खूप काळा नाही करायचं आपल्याला. हे बघा आपलं खोबरं पण भाजून झालेलं आहे आता. खोबरं पण काढून घेऊया आपण. मी सारामध्ये ना हिरव्या मिरच्या घालते, तुम्ही पण घालून पहा, खूप छान चव लागतो त्याची. छान भाजून घ्यायच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या पण. गावरान पद्धतीने सारे नक्कीच करून पहा, खूप छान लागतो. आम्ही सार म्हणतो त्याला, कट पण म्हणतात. थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्यात आपल्याला मिरच्या. त्या मिरच्यांमध्येच आपल्याला धने आणि दगडफूल घेतलेले फक्त ते भाजून घ्यायचं. असा साराचा मसाला करून पहा, नक्की खूप छान लागतो. आपला मसाला भाजलेला आहे, खूप काळा नाही करायचा. आपण गॅस बंद करतोय. काढून घ्यायचं आपल्याला. आता याच्यामध्ये आपल्याला लसूण, अद्रक, कोथिंबीर घ्यायची. चला दाखवते तुम्हाला. हे बघा आपली खीर झालेली आहे. किती छान दिसते पहा आपली खीर. चला तुम्हाला मसाला दाखवते आपण सारासाठी घेतलेला आहे तो. हे बघा
मसाला दाखवला तुम्हाला मी भाजलेला. अद्रक घेतले, लसूण घेतलं आहे, कोथिंबीर घेतली. चला आता आपण वाटून घेऊया. हे बघा साराचं पाणी घेतलेलं आहे आपण. थोडीशी डाळ काढलेली आहे. थोडा गरम मसाला आहे. हा पण थोडा गरम मसाला आहे आमचा. हे लाल तिखट घेतलेलं आपण, हिरव्या मिरच्या घातल्याच्या बेतानच घेतलेले आहे आपण. ही हळद घेतलेली आहे. चला आता आपण फोडणी देऊया. मसाला पण बारीक झालेला आहे आपला. आपण तेल टाकून घेऊया. 2 वरगळे टाकायचे आपल्याला. मोठ्या वरगळे आमच्या त्याच्यात 2 टाकते मी. चला कढीपत्ता टाकायचा आपल्याला. हे बघा मसाला पण टाकायचा आहे. छान परतून घ्यायचं आपल्याला. जे मसाला टाकले ते छान परतून घ्यायचे आपल्याला पहिले तेलात. नंतर वाटण टाकायचे आपल्याला. पण टाकून घेऊ आपण. याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार करा. तुम्हाला जसं तिखट आवडत असेल तसं. छान मसाला परतून घ्यायचा आपला तेल सुटेपर्यंत. चला मसाला छान परतला आपल्याला दाखवते तुम्हाला. चला आता आपण त्याच्यात ना डाळ वाटलेली ना ते टाकायची आहे अशी. नंतर जे साराचं पाणी काढलेले ना आपण ते टाकायचे आपल्याला. नंतर मसाल्याचं पाणी आपलं ते टाकायचं आपल्याला. हे बघा आपल्या साराला उकळी आलेली आहे. त्याच्यावर आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया. उकळी येऊन देऊया आपण चांगली एक. हे बघा आपल्या साराला किती छान तरी आलेली मस्त. हे बघा पाहू शकता आपला सार झालेला आहे आता. चला दाखवते तुम्हाला किती छान दिसतोय आपला सार. हे बघा गावरान पद्धतीने केलेला आहे मस्त. तुम्हाला मसाला दाखवलेलाच मी. पहा किती छान दिसतोय. हे बघा आपला सार किती छान तरी दिसते. आपला गॅस बंद केलेला आहे आपण आता. ते बघा तरी. चला आता भाज्याचं वाटण करायचं आहे आपल्याला. लसूण जिरे आणि हिरव्या मिरच्या वाटून घेते मी भाज्यासाठी. खूप छान भाज्या लागतात असे. चला आपण वाटण करून घेऊया. त्याच्यात थोडासा ओवा टाकायचा आहे आपल्याला. आता बेसन पीठ टाकून घेऊया. हे बघा आपण बेसन पीठ टाकून घेतले. त्याच्यात मीठ टाकून घेऊया आपण. बघा सोडा पण टाकून घ्यायचा आपल्याला. आता वाटलेला मसाला आपण तो टाकून घेऊया. पूर्ण टाकून घेतलेला आहे. छान आपल्याला कालवून घ्यायचं आता ते. हे बघा भाज्याचं काढून ठेवलं आपण आता. आता आपण तेल तापत लावूया. तोपर्यंत पापड कुड्या काढून घेऊया. हे बघा इकडं आपली खीर आहे. इकडं आपला सार झालेला आहे छान पा. इकडे आपला भात पण तयार आहे आता. हे बघा आपले पापड कुरडई तेल तापत लावले आपण आता. चला आपलं तेल तापलेलं आहे आता. आपण कुरडई काढून घेऊया. किती छान फुलले कुरडई आपली. दुसरे पण टाकून घेऊया आपण. बघा कुरडई किती छान आहे. आम्ही घरीच केले आमच्या आत्याने कुरडया. आत्याला येतं आमचा घाट पण घेता येतो. कुरड्या पण करता येतात. तळून झालं तर आपण पापड तळून घेऊया आता. पापड सुद्धा आमचे घरचे आहे बरं का. हे का पापड किती छान फुलत आहे आपले.
हे बघा आपले पापड कुठे तळून झालेत. आपण भजे टाकूया आता. चला आपण भजे टाकून घेऊया. हिरव्या मिरच्या वाटून भजे केलेत आपण. तुम्ही पण नक्की करून पहा. खूप छान लागतात भजे. लसणाची चव असते त्याच्यामध्ये. हळद नाही टाकली आपण. छान कलर येतो मग पिवळा. हे बघा आपले भजे खूप छान आहे. तुम्हाला दाखवते मी थांबा. आता सगळा पूर्ण स्वयंपाक रेडी आहे आपला. फक्त पोळ्या राहिलेल्या आहे. पुरण पण झालेलं, आपलं पीठ मळून झालेलं आहे. भजे पुढे पण झाले. सार भात खीर तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे मी आता. फक्त पोळ्या राहिल्यात आपल्या आता. हे बघा आपले भजे झालेले आहे आता. किती छान दिसत आहे पण. हे बघा आपण दुसरा घाणा पण टाकलेला आहे भाज्याचा. छान परतून घेऊया आपण भजे. दुसरा घाणा पण झालेला आहे आपला आता. हे बघा आपले भजे झालेले आता. गरम गरम शेवटचा घाणा होता. चला दाखवते तुम्हाला. हे बघा आपले भजे रेडी आहे. किती छान दिसत आहेत आपले भजे. कोथिंबीर पण किती छान दिसते आपल्या भज्याला. हे बघा खूप कुरकुरीत झाले. पाहू शकता तुम्ही. हे बघा. हे बघा आपले भजे किती छान आहे. हे बघा जाळीदार भजे झालेत आपले. एकदम छान कुरकुरीत. तुम्हाला दाखवते बघा. हे बघा किती नरम आहे. मस्त सॉफ्ट आहे. खूप छान आहे. असे भजे नक्कीच करून पहा तुम्ही पण. खूप छान लागतात. हे बघा आपलं पीठ मळून ठेवलं होतं. छान पीठ भिजलं आहे आपलं पुरण. चला आता तावपात लावलं आहे आपण. आता आपण पोळ्या लाटूया. हे बघा अशी पारी करून घ्यायची आपल्याला. त्याच्यामध्ये छान असं पुरं दाबून भरायचं आहे. पोळ्या लाटून घ्यायचे. चला दाखवते तुम्हाला. चला तवा तापला आहे आपला. आपण तेल टाकून घेऊया. पोळी टाकून घेऊया आपण. पोळी टाकली आपण तव्यात. आता भाजून घेऊया छान. पोळी पण आपली किती छान भाजते आता. एक बाजूनच भाजून घ्यायची आपल्याला पूर्ण. तेल लावले आपल्याला. पलटी मारायची पोळीची आता. पोळी पण आपली किती छान मस्त फुगणार आहे आता. बघा आपली पोळी किती छान फुगलेली आहे. कलर पण पहा किती छान आलेला आहे. पिवळा धम्मक आहे मस्त. आत्याबाई पोळ्या भाजताय आपल्या. दाखवतो तुम्हाला आत्याबाई. हे बघा आत्या पोळ्या भाजताय. मी लाटून देते पोळ्या. त्या भाजून घेत आहेत मस्त. हे बघा आपली पोळी किती छान दिसते मस्त. हे बघा आपली पोळी किती छान फुगलेली आहे मस्त. गरम गरम पुरणाची पोळी या खायला सगळ्यांनी. गरम गरम पुरणाच्या पोळ्या आहे. आत्याबाईचा बड्डे आहे आपल्या म्हणून आपण बेता खायला आहे पुरणाच्या पोळीचा. आत्याबाईलाच मदत करताय आत्याबाई आपल्याला. हे बघा पुन्हा आपली पोळी किती छान फुगलेली आहे. पाहू शकता. आता आपली पोळी गरम गरम पुरणाच्या पोळ्या खायच्या आहेत आपल्याला. हा दोन्ही बाजूने आपली पोळी किती छान फुगलेली आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा आपल्याला अशी वाटी करून त्यात पुरण भरून छान दाबून असा गोलाकार करून घ्यायचा आहे. हे बघा अशी. आणि मग दाबून घ्यायची आपल्याला अशी. हे बघा छान असे दाबून घ्यायचे. मग लाटायचे आपल्याला. असे दाबल्यामुळे पुरणाची पोळी फुटत नाही. तुम्ही पाहू शकता किती छान पोळ्या येत आहे. किती छान पोळी फुगलेली आपली. हे बघा आपली पोळी किती छान फुगलेली आहे. हे बघा आपली पोळी किती छान फुगलेली आहे. हे बघा आपल्या पुरणाच्या पोळ्या पूर्ण रेडी आहे आता. चला आपण ना ताट करून आत्याबाईला विचारूया आपला स्वयंपाक कसा झालेला आहे. चला. हे बघा मित्रांनो मैत्रिणींनो आपला पूर्ण ताट तयार आहे. पुरणाची पोळी भजे सार. हा बघा सार आहे. भात आहे. खीर आहे. पापड कुरडई. चला आपण आता आत्याबाईंना विचारूया कसा झाला स्वयंपाक. आत्यांना आवाज जाऊया आपण. चला आता. चला आपल्या आत्याबाई पण आलेले आहे. दाखवते तुम्हाला. चला. हॅलो मंडळी. हे बघा आत्याला डायरेक्ट बसायलाच लावले आपण. चला आपण ना ताट देऊया त्यांना. विचारूया स्वयंपाक कसा झाला आहे.
ये जेवायला पुरणपोळी खायला. हॅपी बर्थडे आत्या. वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you. त्यांच्यासाठी बेत टाकलेलं आहे आपण. चला पाहूया स्वयंपाक कसा झाला आहे आपला. आत्या खाऊन दाखवते ना आपल्याला. हे बघा आत्याबाई दाखवते आपल्याला स्वयंपाक कसं झालं आहे आपल्याला सांगते ना आत्याबाई. खूप सुंदर पुरणपोळी झाली हा. हे पहा. दादा हे बघा पुरणाची पोळी खूप छान झाली. आता भजे खाऊन पाहते कसे झाले भजे. खूप सुंदर भजे झाले बरं का सुद्धा. चला आत्याबाईंचा बड्डे आपण अशा पद्धतीने सेलिब्रेट केला. कारण चिकन बिर्याणी वगैरे भाजीपोळी आपण कायमच करतो. काहीतरी वेगळं म्हणून त्यांना आवडतं म्हणून आपण पूर्णतः स्वयंपाक केला होता. चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग. आत्याबाईंसाठी केला होता आपण खास बेत हा. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आत्याबाईचा बड्डे कसा साजरी केला आपण ते.